हॅलो. तर आत्ता वाजलेत रात्रीचे 3:30 आणि मला भूक लागली आहे आणि हे जे माझ्या चेहऱ्यावर सगळं लावलं आहे सो प्लीज ते इग्नोर करा. ते मारिओ बडेस्कीचं लोशन आहे. मग थोड्या वेळापूर्वी मी धीरजला जेवण बनवून दिलं. थोड्या वेळापूर्वी म्हणजे जवळपास 9:30 वाजता तो जेवला आहे. त्याला मी जेवण बनवून दिलं. मला भूक नव्हती त्यामुळे मी विचार केला की एवढी काही भूक नाही आहे. तर मग भूक म्हणजे काहीच भूक नव्हती आणि म्हटलं विचार केला की आता आपल्याला भूक नाही आहे तर त्याच्यापुरतंच जेवण बनवावं. तो जेवला. त्याने मला 3 वेळा विचारलं श्वेता जेवते का, श्वेता जेवते का, आणि मी त्याला म्हटलं नाही. तर आत्ता मला 3:30 वाजता भूक लागली आहे. मी मॅगी आणलेली होती तर ती मॅगी खाणार आहे आणि मला आवाज न करता हे सगळं करायचं आहे कारण त्याने जर ऐकलं ना की मी रात्री 3:30 वाजता मॅगी खाते तर खूप चिडेल. सो मग मी आता थोडंसं टोमॅटो वगैरे कट करून मॅगी बनवणार आहे कारण मला मॅगीमध्ये टोमॅटो आवडतो. मला खरंच इतका पश्चाताप होतो आहे की मी जेवायला बनवलं असतं आणि थोडंसं जेवण एक्स्ट्रा बनवलं असतं तर मला आता मॅगी करायची वेळ आली नसती. आणि आता माझ्याकडे काहीच ऑप्शन नाही आहे कारण एवढ्या रात्री मी भात वरण किंवा मसाले भात किंवा काहीच करू शकत नाही. सो मॅगीमध्ये मी थोडंसं तेल टाकते, त्यानंतर कांदा लसूण मसाला टाकते आणि तेल टाकते, त्यानंतर टोमॅटो टाकते, त्यानंतर मग थोडासा कांदा लसूण मसाला टाकते आणि थोडंसं मीठ टाकते चवीनुसार. ते छान फ्राय करते आणि मग थोडीशी धनेपूडसुद्धा टाकते आणि ते सगळं फ्राय केल्यानंतर थोडंसं परतवते तेलामध्ये. त्यात पाणी टाकते आणि नंतर मॅगी मसाला टाकते, मग मॅगी टाकते. सो अशी सोपी मॅगी मी बनवते पण खूप टेस्टी लागते. ज्यांना आंबट खायला आवडतं त्यांना ही मॅगी खूप आवडेल. सो एकदा नक्की ट्राय करा. मी आता पटकन मॅगीला फोडणी देते आणि खाते. मला खूप भूक लागली आहे. आता इथून पुढे मला कधीच भूक लागली ना आता इथून पुढे मला कधीच भूक नाही लागली ना तरी पण मी माझं थोडंसं जेवण एक्स्ट्रा बनवेल. वाटलं तर ते सकाळी खाता येईल पण एवढ्या रात्री खरंच मला इतका पश्चाताप होतो आहे का मी काहीच करू शकत नाही. आता मला पटकन आणि मॅगी शिजेपर्यंत पण मला दम निघणार नाही कारण पोटात गुडगुडत आहे आणि भयंकर अशक्तपणा झाल्यासारखं झालं आहे. म्हणजे असं हे होतं, झोप येते आणि विकनेस आल्यासारखं आणि भूक लागली, झोप येते पण आणि झोप नाही पण, असं दोन्हीपैकी मला होते. तर अशा प्रकारे मला मध्यरात्री भूक लागली आणि मग मी माझ्यासाठी मॅगी बनवली. जेव्हा केव्हा मी मॅगी खाते तेव्हा मला टोमॅटो आवडतो आणि मला मोस्टली आंबट पदार्थ जास्त आवडतात. त्यानंतर सकाळी उठले, बाकीची कामं आवरली, फ्रेश झाले आणि मग मला भरपूर मेसेजेस आले होते की लोणचं कसं साठवू शकते किंवा त्याला मी कसं स्टोअर करू शकते. तर मला भरपूर कमेंट्स आल्या होत्या की तू ते वरचं सगळं बुरशी लागलेलं लोणचं काढून घे, त्यानंतर तेलाला थोडीशी हिंगाची फोडणी दे आणि त्यानंतर तेल त्याच्यामध्ये टाक आणि ओला चमचा त्यामध्ये ठेवू नकोस आणि नंतर मग 1 दिवसाआड ते लोणचं किंवा दर दिवशी त्या लोणचाला चमचाने थोडंसं खालीवर करून घे. म्हणून मग मी तसं सगळं वरचं लोणचं काढून घेतलं, एका बाउलमध्ये टाकलं आणि त्यानंतर लोणच्याची बरणी धुवायला ठेवली. त्यानंतर गरम तेलामध्ये हिंगाची फोडणी दिली आणि मस्त कडक तेल त्या लोणच्यावर टाकलं आणि बाजूला ठेवून दिलं. त्यानंतर मग धीरजसाठी नाश्ता बनवला आणि या तेलाला फोडणी देत असताना माझं लक्ष बॉटलकडे गेलंच नाही आणि बॉटल पूर्ण जळाली. नशीब त्यातलं तेल संपलं होतं, नाहीतर मग पूर्ण बॉटलमधलं तेल खाली पडलं असतं. आणि आज मला तुम्हा सगळ्यांना एक गुड न्यूज द्यायची आहे, तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर तेलाला फोडणी देऊन झाल्यानंतर मला ढोकळा बनवायचा होता माझ्यासाठी. मी धीरजला विचारलं पण तो नाही म्हणाला, म्हणून मग मी माझ्यापुरता ढोकळा बनवायला घेतलं. हे ढोकळ्याचं जे प्रीमिक्स आहे हे मी घेतलं होतं एक्झिबिशनमधून आणि खूप स्वस्तसुद्धा पडलं होतं. त्यानंतर त्याच्यावरती पूर्ण रेसिपी होती, त्या प्रकारे मला ते बनवायचं होतं. त्यानंतर मी माझ्यासाठी चहा बनवला आणि आज इतकी मोठी गुड न्यूज होती त्यानिमित्ताने मी मस्त खारी खाल्ली. खारीसुद्धा मी मालपाणीसची घेऊन आले होते, तीसुद्धा मी एक्झिबिशनमधूनच आणलेली आणि माझं आज डोकं जागेवरच नव्हतं. गाळणीच्या जागी मी चमचा धरला होता. अशा आणखी बऱ्याच चुका मी दिवसभरात केल्या कारण माझ्या डोक्यामध्ये सतत गुड न्यूज फिरत होती.
आणि हा जो टी शर्ट मी घातलेला आहे ना, यामागे एक खूप मोठी स्टोरी आहे. ती स्टोरीसुद्धा मी तुम्हाला सांगते. झालं असं होतं की मी गावाकडे राहायचे आणि हा टी शर्ट माझ्या मोठ्या भावाने माझ्या लहान भावासाठी घेऊन आला होता. आणि मग मी पुण्याला आले आणि कपाटामध्ये हा टी शर्ट बघितला आणि तो इतका आवडला मला. पण त्यावेळी ट्रेंड होता क्रॉप टॉपचा आणि तो साईजमध्ये इतका मोठा होता की तो मला खूप लॉंग यायचा. म्हणून मग मी हा नवा कोरा टी शर्ट कात्रीने कट करून त्याला पूर्ण खालून शिलाई मारली आणि मस्तपैकी माझ्या मापाचा बनवला. संध्याकाळी माझा मोठा भाऊ घरी आला आणि आणि मला सांगू लागला की मी अभिषेकसाठी एक ब्रँडेड टी शर्ट घेतलेला आहे. आणि जेव्हा मी त्याला दाखव म्हणाले, तो कपाटात गेला आणि माझ्या लक्षात आलं की हाच तो टी शर्ट होता जो मी कट केला आहे. आणि त्यानंतर मग मी त्याला सांगितलं की अरे भैया, मी तो कट केला आहे. आणि मला वाटलं होतं की तो माझ्यासाठी आणला आहेस. तर अशी ही स्टोरी होती या शर्टच्या मागची. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. तर आज जेवणामध्ये बनवली होती अंडा भुर्जी आणि चपाती. मला काल लक्षात आलं की तुम्हाला फक्त माझं डेली रुटीनच बघायला आवडतंय आणि मी आता ठरवलंय की मी त्याकडे पूर्णपणे लक्ष देईल. तर आता वळूयात मेन मुद्द्याकडे. तर गुड न्यूज अशी आहे की जवळपास मी 1 तारखेला किंवा 30-31 तारखेला बहुतेक मी यूट्यूब चॅनल माझं स्टार्ट केलं आणि 2 दिवसात माझे 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले. आणि जवळजवळ 4 दिवसांमध्ये 4000 तासाचा वॉच आवरसुद्धा कंप्लीट झाला. आणि खरं सांगायचं झालं तर मला अजिबात त्याचं आश्चर्य वाटलं नाही. कारण जेव्हा मी यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं होतं तेव्हा माझ्या मनामध्ये होतंच की हे कुठे ना कुठे मी घडवणार आहे आणि हे फक्त तुमच्यामुळे शक्य झालं आहे. आणि मला हे तुम्हाला सांगायचं आहे कारण तुम्ही नसता तर हे कधीच झालं नसतं. मी असं ऐकलं आहे की आपलं चॅनल मॉनिटाईज झालं आहे, आपल्याला किती पेमेंट आला आहे हे सगळं आपण सांगू शकत नाहीत. ठीक आहे, पेमेंट नाही सांगू शकत, पण आपलं चॅनल मॉनिटाईज झालं आहे आणि ज्यांच्यामुळे झालं आहे त्यांना न सांगणं हे निदान मला तरी पटत नाही. मी सकाळपासून लाईव्ह येण्याचा प्रयत्न करते आणि मला सगळं तुम्हाला ते लाईव्ह शेअर करायचं होतं, पण झालं असं की मला लाईव्ह येता येत नाही काही टेक्निकल इश्यूजमुळे. आणि मला खरंच खूप आनंद झाला आहे आणि मला माहिती आहे की तुम्हालाही तेवढाच आनंद झाला असेल आणि तुम्हाला सांगून मला अजून छान वाटेल. तुम्ही तुमचा महत्त्वाचा वेळ काढून मला वेळ देता, माझे व्हिडिओज बघता, माझ्यावर एवढं प्रेम करता, मला कमेंट्स करता, मोठी मोठी मेसेजेस करता, हे माझ्यासाठी खूप जास्त आहे. जरी हे चॅनल 23 दिवसांमध्ये मॉनिटाईज झालेलं असेल तरीसुद्धा हे चॅनल मी चालू करण्यासाठी खूप कष्ट घेतलेत. मी गेले 3 वर्ष झाले या गोष्टींचा अभ्यास करते आणि त्या परीक्षेमध्ये मी पास झाले. तुम्हाला किती आनंद झाला हे मी समजू शकते, पण मला कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा तुमचा आनंद माझ्याविषयी आणि असंच माझ्यावरती, माझ्या व्हिडिओवरती प्रेम करत राहा. ज्यांना असं वाटतं आहे की हे सगळं लकीली माझ्या लाईफमध्ये घडलं आहे, तर अजिबात तसं काही नाही आहे. 3 वर्ष झालं मी या गोष्टींचा अभ्यास करते आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टी मी अचीव केल्या आहेत. तर तुम्हालाही अशा काही गोष्टींवरती माझं काही सजेशन्स हवे असतील तर मला नक्की सांगा. मी त्याविषयीसुद्धा व्हिडिओ घेऊन येईल. मी खूप मोठी कंटेंट क्रिएटर तर नाही आहे, पण माझ्याच्याने जेवढं होईल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे माझ्यासारख्या काही मुली असतील, गृहिणी असतील, त्यांनासुद्धा असं चॅनल ओपन करायचं असेल आणि त्यांना मी माझ्या परीने मदत करू शकते. आणि हे सगळं तुमच्याशी शेअर करून मला खूप छान वाटतं आहे. मी या सगळ्या गोष्टींसाठी खूप ग्रेटफुल आहे आणि सतत राहीलसुद्धा. तर आज मला सुट्टी होती. सुट्टी म्हटलं की पूर्ण दिवस रेंगाळतच जातो. कुठलंही काम करायची इच्छा होत नाही. सकाळचे भांडे संध्याकाळी घासलेत आणि त्यामध्ये यूट्यूबचा आलेला मेल, त्यामुळे तर अजिबातच कुठेच लक्ष लागत नव्हतं. पण आता तुमच्याशी मी शेअर केलं आहे तर मला छान वाटतं आहे. सो आज सुट्टी होती, त्यानिमित्ताने मग ठरवलं होतं बाहेर जायचं, पण 3-4 दिवस बाहेरचं खाऊन खाऊन प्रचंड कंटाळा आला होता. त्यामुळे मग घरचं जेवण जेवले आणि ही जी भांडी आहेत ही सकाळची भांडी आहेत आणि जवळजवळ रात्री 9:30 पावणे 10च्या दरम्यान मी ती घासली आहेत. कारण दिवसभर माझं लक्ष कशातच लागत नव्हतं. भांडी घासून झाल्यानंतर मला किचन ओटा साफ करायचा होता, तो घासायचा होता, धुवायचा होता. कारण मुंबईहून आल्यापासून मी फक्त त्यावरून कपडा मारून घेत होते. मग त्याआधी स्किन केअर करून घेतलं कारण ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. परत मला थोडेसे ब्रेकआउट्स चालू झालेत. मला वाटतंय बहुतेक ते झोपेमुळे झाले असतील किंवा मग उन्हामुळे, कारण मुंबईमध्ये प्रचंड ऊन होतं. ऊन असो, पाऊस असो किंवा मग वादळ, मला मुंबई आवडतेच. आणि मला त्या रिगार्डिंगसुद्धा बऱ्याच कमेंट्स आल्या होत्या की मग तिकडे जाऊन राहा, आमच्या इकडे काय करतेस, असंच कर तसंच कर. त्यावर मला एकच गोष्ट बोलायची आहे की माझा नवरा पुण्यातला आहे आणि मी त्याला घेऊन मुंबईत जाणं, तिकडे माझं कोणीही नसताना, हे खरंच शक्य नाही आहे. आणि हे जर कधीही शक्य झालं तर मी नक्कीच जाईल आणि मला मुंबई आवडतेच. त्या व्यतिरिक्त मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता ज्यामध्ये मी सेलिब्रिटीजला बघितलं, म्हणजे सैफ अली खान, सारा अली खान. त्यावर सुद्धा मला एक कमेंट आली की तो तर तुला भाव पण देत नसेल. तो माझा कोणी नातेवाईक नाही आहे जो मला ओळखत असेल.
तो एक सेलिब्रिटी आहे आणि त्याला किंवा इतर कुठल्याही सेलिब्रिटीला मी पाहिलं असतं तरी मला तेवढाच आनंद झाला असता, कारण त्यांच्याविषयी मला एक वेगळ्या प्रकारचं आकर्षण आहे आणि बऱ्याच लोकांना असेलही. तर मला एवढंच म्हणायचं आहे की अशा काही कमेंट्स करण्याआधी विचार करा की आपण काय बोलतोय. त्याचबरोबर मी आता प्लॅन करते की मी डाएटकडे थोडंसं लक्ष द्यावं आणि माझ्या हेल्थकडे सुद्धा. ही जाळी मला उचलता उचलत नव्हती, कारण असं वाटत होतं मी आठवडाभराची भांडी एकदा घासलीत आणि ही फक्त सकाळ ते संध्याकाळपर्यंतची भांडी आहेत. म्हणून मग मी ती एका साईडला करून ठेवली आणि गॅस धुवून घेतला, कारण ती उचलता आली नसती आणि धीरजसुद्धा बाहेर होता. त्यामुळे मग गॅस धुवून घेतला आणि जाळी सरकवून किचन ओटासुद्धा धुवून घेतला. आणि धीरजच्या वाढदिवसादिवशी तुम्ही सगळ्यांनी त्याला इतकं प्रेमाने विश केलं. मी सगळ्यांना रिप्लाय तर करू शकले नसेल कदाचित, पण मी इथे सगळ्यांना थँक्यू म्हणेल आणि सगळ्यांचे आभार व्यक्त करेन. त्याच्याकडून माझ्याकडून तुम्हा सगळ्यांचे खूप आभार. आणि खूप छान वाटलं सगळ्यांचे मेसेजेस वाचून, सगळ्यांचे कमेंट्स वाचून. असंच प्रेम शेवटपर्यंत करत राहा. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. सो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आणि थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.